नमस्कार. मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत, ते संस्कार आहेत. या सिरीजमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजची सवय क्रमांक 11. डोळे बंद करून शांत बसण्याची सवय. काही करण्यापेक्षा काही न करणं हे खरं तर अत्यंत अवघड मानलं जातं आणि काही न करणं याला ध्यान या नावाने संबोधलं जातं. ध्यानाची अजून एक व्याख्या म्हणजे काही न करणं आणि न करणं हे सुद्धा न करणं. अर्थात अशी सवय जर आपल्या मुलांना लावायची असेल तर सर्वप्रथम त्यांना डोळे बंद करून बसायची सवय लागली पाहिजे. ही सवय कशी लावायची? लहान मुलांना तुम्ही हे सांगितलं की डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आतील दुनिया दिसायला लागेल, तुमच्या आतील जग दिसायला लागेल, तर त्या उत्सुकतेपोटी मुले डोळे बंद करून बसतील. डोळे बंद करून तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला काय दिसतं हा प्रश्न मुलांना विचारा. यामुळे डोळे बंद करून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करतील. तर अनेकदा अशा वेळेस मुलांना त्यांच्या डोळ्यासमोर वेगवेगळे रंग दिसतील, काही चित्र दिसतील. ते चित्र, रंग काय हे सांगायला मुलांना भाग पाडा. जर मुलं एकत्र ग्रुपमध्ये काम करत असतील, डोळे बंद करून बसायला तयार होत असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्धा लावा. गजर होईपर्यंत जो डोळे बंद करून बसेल तो जिंकला. तुम्हाला जाणवेल की मुलं सहजतेने डोळे बंद करून बसतात. मुलं जर डोळे बंद करून एकाग्र होऊ शकत नसतील तर त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय घडलं हे डोळे बंद करून आठवायला सांगा आणि ते डोळे बंद करूनच तुम्हाला सांगायला सांगा. आपोआप त्यांना ही सवय लागेल. त्याचप्रमाणे मुलांना 1 मिनिट डोळे बंद करून आजूबाजूला ऐकू येणारे आवाज ऐकायला सांगा. तुम्हाला जाणवेल मुले इतके सूक्ष्म आवाज ऐकतील जे कदाचित आपण देखील ऐकलेले नसतील किंवा आपल्याला ऐकू येऊन देखील आपल्याला समजत नाहीत. अशा प्रकारच्या सवयींमुळे मुलांची एकाग्रता वाढते. त्याचबरोबर मुलांचे इंद्रियही जास्तीत जास्त सामर्थ्यवान व्हायला लागतात. डोळे बंद करून स्वतःचे श्वास मोजण्याची स्पर्धा जर मुलांमध्ये लावली तर मुलं आपोआपच डोळे बंद करून बसायला लागतात. त्यामुळे डोळे बंद करायची सवय लागते. त्याचबरोबर त्यांना ध्यानाचीही सवय लागते. ह्या सवयीतून मुलांना काय मिळेल तर डोळे बंद करून बसल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल. डोळे बंद केल्यावर मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत अनेकदा आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. तर अनेक मुलांच्यात आपोआप शांतपणा, स्थिरता येण्यासाठी डोळे बंद करून बसण्याची सवयी अत्यंत उपयुक्त होते. डोळे बंद करून बसण्याच्या सवयीमुळे आपोआपच मुलांमध्ये श्रद्धा, भक्ती हे गुण दिसायला लागतील. त्याचबरोबर मुलांचे विचार देखील शुद्ध आणि सकारात्मक होण्यासाठी ही सवय उपयोगी पडेल. धन्यवाद.